ना जास्त लागणारं साहित्य ना जास्त वेळ, एकदम मस्त चटकदार आणि एकदम टेस्टी चवदार झटकीपट बनणारा मस्तपैकी पास्ता, लहानांपासून मोठ्यांना आणि सगळ्यांना आवडणारा रेसिपी. चला तर मग 5 मिनटात फक्त रेडी होतो. त्यासाठी मस्तपैकी छान पास्ता घेतला आहे. पास्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडंसं तेल घालून मस्तपैकी पाणी टाकून तो उकळून घ्यायचा आहे. छानपैकी थोडा शिजला की त्यानंतर एका बाऊलमध्ये मस्त काढून घ्यायचं. सगळं एक्स्ट्राचं पाणी काढायचं, त्याच्यात थोडंसं तेल लावून एकत्रित मिक्स करायचं, म्हणजे ते जास्त चिकटणार नाही एकमेकाला आणि छानपैकी मोकळा होईल पास्ता. त्यानंतर कढई घेतली आहे. कढईमध्ये छानपैकी आपण कांदा टोमॅटो घातला आहे, मस्त थोडंसं जिरं घातलं आहे. तेल तडाडलं की आणि त्यामध्ये 1-2 थोडंसं ढोबळी मिरची होती तर मी ती बारीक कट करून टाकली आहे. मुलांना जास्त आवडत नाही पण चव जरा छान लागते म्हणून मस्त टाकलं आहे. हा घेतला हिरवा वाटाणा, ओला वाटाणा होता. छानपैकी तो वाटाण्याच्या त्या शेंगा सोललेल्या आणि मस्त टाकले त्याच्यामध्ये. छान परतून घ्यायचे जरा. हे बघा मस्तपैकी गोलगोल गरगरीत फिरवून एकदम चटकदार आणि सुंदर आणि टेस्टी पण खूप लागतं बरं का. स्नॅक्स म्हणून, कधी मुलांना टिफिनला म्हणून, किंवा आपण पण नाश्त्याला ब्रेकफास्टला छानपैकी खाऊ शकतो. मोठ्यांना पण आवडतं, सगळेजण आवडीने खातात अगदी. हे बघा थोडेसे वाटाणे असे शिजेपर्यंत छान 1-2 मिनिट जरा छानपैकी फ्राय करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये घालायची थोडी हळद, तिखट, आपल्याकडे जे पण मसाले घरात आहे छानपैकी द्यायचे टाकून. तुम्हाला जर काहीच स्पायसी पाहिजे नसेल तर तुम्ही फक्त पास्ता मसाला घातला तरी पण चालतं बरं का. पण मला थोडं स्पायसी पाहिजे म्हणून मस्त घरातला लाल मसाला, थोडासा काळा मसाला मी घातला आहे. आणि नंतर हे बघा पास्ता अतिशय बघा किती एकदम चटकेऊन जाईल असं हातातनं, मस्त मऊ एकदम झालं आहे, मोकळा. थोडं तेल घातल्यामुळं ते एकमेकाला अजिबात चिटकत नाही आणि एकदम मस्त मऊ होतो आणि शिजलेला पण मस्त आहे बरं का. त्यावरती छानपैकी पास्ता मसाला घेतला आहे मस्तपैकी आणि त्यावरती टाकलं आहे. मी 2 पॅकेट टाकलेत पास्ता मसाल्याचे. तुम्ही क्वांटिटी जेवढी घ्याल त्या प्रमाणामध्ये पास्ता मसाला टाकायचा आहे बरं का. आणि या पास्ता मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, त्यामुळे मीठ घालताना कमी घालायचं आहे. खूप प्रमाणामध्ये जास्त मीठ घालायचं नाही आहे, नाहीतर मग खरट होण्याची शक्यता असते बरं का. छानपैकी वरनं पास्ता मसाल्याचे मी 2 पॅकेट्स घातले आहेत. चवेपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर पण घालायची आहे. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली मग. आणि मस्तपैकी एकत्रितपणे सगळा इकडून तिकडे मस्त मिक्स करायचं. हे बघा हा 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 असला सुंदर वास येतो जेव्हा पास्ता मसाला टाकतो की नाही, एकच नंबर. आणि मस्त मिक्स करून घ्यायचे सगळं एकत्रित. हे बघा वाटाणात थोडासा टोमॅटो असं मस्त दिसतं आणि सगळं टेस्टी खायला, हो की नाही. वा 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 दिसताना असं लाल लाल दिसतं आहे, पण तो खूप पण एवढा पण काही तिखट नाही आहे बरं का. पास्ता मसाल्याचा कलर कसा असतो, रंग, त्यामुळे तो जरा असा लालसर दिसतो, पण टेस्ट एकच नंबर. असला मस्त वास येतो आहे जेव्हा आपण परततो की नाही, एकदम सुगंधित. 1-2 मिनिट फक्त जरा छान एकत्रित मिक्स होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर आपला पास्ता रेडी आहे. एकदम झटकीपट, टेस्टी, चटकदार आणि चवदार स्नॅक्स, ब्रेकफास्ट किंवा मुलांना कधीतरी टिफिनला द्यायला पण एकदम भन्नाट आणि पटकन होणारा आयटम. हे बघा हा हा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. छानपैकी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे. सॅटर्डे संडे स्नॅक्स रोज तेच खाऊन ब्रेकफास्टला कंटाळा येतो, मग कधीतरी छानपैकी आपण असे पदार्थ बनवले की एकदम भारीच आहे. बघा कशा वाफा निघत आहेत, वाव एकच नंबर. असं एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आणि सगळ्या फॅमिलीसोबत छानपैकी एन्जॉय करायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला पास्ता कसा वाटला तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, छान रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. चला करा बघू. वाव एकच नंबर.